कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी अमोलला वेळच देत नाही, मी त्याच्याकडे लक्षच देत नाही, हे तू का डोक्यात ठरवलंयस तुझ्या? अमोलसाठी केलेल्या चांगल्या गोष्टी तुला दिसतच नाहीयेत का? आपल्या आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण आता मला खात्री पटलीये तू उत्तराखंडला असताना पण अमोलचा सांभाळ नीट केला नसणारस। अर्जुन, बास झाला। तसं जर नसतं ना तर आज अमोल चांगला माणूस म्हणून मोठा होत नसता। आणि मी अमोलसाठी काय केलंय काय नाही केलंय, त्याला कसे संस्कार दिलेत मला दुसऱ्या कोणाला सांगायची गरजच नाही। मी अमोलवर केलेल्या संस्कारांबद्दल बोलतच नाही, मला फक्त हे म्हणायचंय की अमोल तिकडे पण मन मारूनच जगला असता। का मन मारून जगत असेल तो? आईच्या प्रेमासाठी। छोटे सरकार, तुम्ही आज जेवण करणार ना? मोना, अगं असं काय विचारतीस? अहो बापू, आज त्यांचे मित्र आले होते ना, तेव्हा मी सगळ्यांनीच खाल्लं होतं। मग म्हटलं की भूक आहे का एकदा विचारून घ्यावं। हो, मी थोडंसं खाईन, पण मा आल्यानंतर। बराच वेळ झाला, जेवणाची वेळ झाली, अजून आप्या कशी नाही आली? बापू, अहो तिला काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना। एवढी रात्र होईपर्यंत कशाला काम करत बसायचं? बाबा, अरे माझी मा म्हणते की काम आलं तर कधीच चालायचं नाही, काम पूर्ण करूनच मग यायचं, म्हणून ते काम पूर्ण करूनच येणार। हे अमोल बाळा, अरे पण आपण किती वेळ वाट बघणार सांग बरं? आणि मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी जेवण करून घेऊयात। अमोल बाळा, तू जेवण करून घे, म्हणजे गोळ्या खाऊन झोपशील। हा? नाही मोठी मा, मी मा आल्यावरच जेवेल। अहो असं कसं छोटे सरकार, आता वंसा नाही आला, अजून खूप वेळ लागेल, मग तुम्ही तोपर्यंत थांबणार आहात का? हो मुमा, पाहिजे तर तुम्ही जेवून घ्या, मी थांबेल। थांब मोना। अमोल बाळा, तुला लवकर बरं व्हायचंय की नाही? आणि तू जर वेळेत जेवला नाहीस तर बरं कसं होणार सांग बरं? आणि अजून आपल्याला भरपूर खेळायचंय ना। मग मला रुपालीताईंबद्दल काय वाटतंय? काय त्यांच्या वागण्यावरनं तर ते सुधारलेत असं वाटतंय बघ, कसं काय माहित? मोठी मा, प्लीज आजचे दिवस माझं ऐक ना, मी मा बरोबर जेवेल। अरे अमोल बाळा, तू शहाणा आहेस की नाही? माझा हट्ट नाही करायचा, आणि आपल्याला कुठं माहिती अजून मला किती वेळ लागणार आहे यायला? मोठी मा, माझी मा जेवली नसेल ना, मग आम्ही सोबतच जेवू। बघितलं बापू, हे असे अमोलने एवढं छोटा असून पण आप्पीची काळजी करायची, पण आपल्याला कळायला नको का त्याची आई येते, पोरगा आजारी आहे, लवकर घरी यावं। बाबा, तू असं का बोलतोयस? अरे बाळा, माझं ऑफिस कधीच सुटलं असं, ते आता एक्स्ट्राचं काम करत बसले। हो, पण ते काम गरजेचं असेल ना, ती करते, ते अख्खा पुणे सांभाळते। बघितलं का दाजीबा, याला म्हणायचं लेकराची माया। अहो जीव लावणारा माणूस आपल्यातल्या 10 वाईट गोष्टी विसरतो बघा, आणि एका चांगल्या गोष्टीवर प्रेम करतो। हो, पण मला वाटतं आता अमोलनी खाऊन घेणं गरजेचं आहे। किती वेळ झालाय ना? रुपाली, मला वाटतं तू उगाच त्याच्या मागे लागलीस। अहो, मला अमोलच्या जेवणाच्या आणि गोळ्यांच्या वेळा चुकवू नाही द्यायच्यात म्हणून। अहो छोटे सरकार, तुमची मोठी मा एकदम बरोबर बोलतेय, अहो त्यांचं ऐका ना तुम्ही प्लीज। नाही, माझी मा सगळं काम करून घरी पण लक्ष देते, मग तिला सोडून मी कसं जीव? मी थांबेल तिच्यासाठी। हे आपण सिरियसली घेतलं पाहिजे बरं का, आणि घराकडे लक्ष दिलं पाहिजे। बाबा, आज आम्ही उत्तराखंडला होतो तेव्हा तिथं कुणीच नव्हतं, मा काम करून लगेच यायची। हो का? मग आता काय झालं तिला? आता तुम्ही सगळे आहात ना माझ्यासाठी, बापू, आजोबा, मुमा, मोठी मा, मोठे बाबा, मामा, मुमा, सगळे आहात ना तुम्ही। असे तुम्ही सगळे मिळून माझी काळजी घेता। अगदी बरोबर आहे तुझा अमोल। म्हणूनच मग आता माझं सगळं काम संपून घरी येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माहिती की बाबा माझी पूर्णपणे काळजी घेतो। छोटे सरकार, अहो तुम्ही म्हणताय ते खरं आहे, म्हणजे शेवटी आई ती आई असते ना। आणि छोटे सरकार, तुम्ही मला सांगा, तुमची मा तुमच्या जवळ असते तेव्हा तुम्हाला छान वाटत असेल, हो ना? हो, पण बाबा आहे ना, मग माझ्या मला कसलं टेन्शन नाही। अमोल, ए
काय काय केलं दिवसभर? अगं माझे फ्रेंड्स आले होते. हो? मी त्याच्याबरोबर खूप खेळलो आणि माने आणि मोठी माने माझ्यासाठी खायला पण केलं आणि मी ते खाल्लं पण. अरे वा, काय काय खाल्लंय? काय या फुटात? काय फुटात? अमोल, काय रे, काय लागलं तुला? माग खेळता खेळता मी पडलो. अमोल, मी तुला जाताना सांगून गेले होते ना अजिबात मस्ती करू नको म्हणून. बघ लागलं ना आता. औषध लावलंस का? हो मा. काय रे अपर्णा, अगं सगळेच जेवण करायचे थांबलेत. तू फ्रेश होऊन येतेस का? म्हणजे आपण जेवायला घेऊयात. हो, मी आलेच फ्रेश होऊन. मा लवकर ये ना, मा खूप भूक लागली. आले, पटकन आले, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन आले. मा अगदी चांगलं मा. मोना, तू म्हटलीस ते अगदी बरोबर आहे बर का. आईची काळजी ती आईचीच काळजी असते. थोडे दिवस थांबा. अमोलची काळजी घेणारी पण मीच असेल आणि त्याची आई पण मीच असेल. आणि हे तुम्हाला अमोलच सांग. काय अपर्णा मॅडम, काम जोरात चाललंय वाटतं तुमचं. हो, अरे काही ठरवलेल्या गोष्टी लवकरात लवकर अंमलात आणायच्या. चांगलंय की. म्हणजे अमोलकडे पूर्ण दुर्लक्षच करायचं ठरवलंय. अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने माझी विचारपूस करणं चाललंय का? नाही, त्यांनी काय फरक पडतो? उत्तर महत्वाचं आहे ना. अर्जुन, काय झालंय? मला नाही काय झालं. मला कशाला काय? अर्जुन थांब. तू हे विसरतोयस का की मी माझं काम करत अमोलचा सांभाळ केलाय? मी अमोलला वेळच देत नाही, मी त्याच्याकडे लक्षच देत नाही. हे तू का डोक्यात ठरवलंयस तुझ्या? अमोलसाठी केलेल्या चांगल्या गोष्टी तुला दिसतच नाहीयेत का? आपल्या आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण आता मला खात्री पटलीये तू उत्तराखंडला असताना पण अमोलचा सांभाळ नीट केला नसणारस. अर्जुन, बास झाला. तसं जर नसतं ना तर आज अमोल चांगला माणूस म्हणून मोठा होत नसता. आणि मी अमोलसाठी काय केलंय काय नाही केलंय, त्याला कसे संस्कार दिलेत मला दुसऱ्या कोणाला सांगायची गरजच नाही. मी अमोलवर केलेल्या संस्कारांबद्दल बोलतच नाही. मला फक्त हे म्हणायचंय की अमोल तिकडे पण मन मारूनच जगला असता. का मन मारून जगत असेल तो? आईच्या प्रेमासाठी. अर्जुन, नाही, 1 मिनिट. निदान मी माझं काम सांभाळत ना त्याचं संगोपन करण्याचा प्रयत्न तरी केलाय. ह्या सगळ्यात तू कुठे होतास? नाही म्हणजे तू अमोलला वेळ देत नाही या गोष्टींबद्दल बोलतोयस, तर अमोलला जेव्हा त्याच्या बापाची गरज होती तेव्हा तू नव्हतास. या गोष्टींसाठी मी तुला सतत पोसत बसले ना तर घरात काहीच चांगलं घडणार नाही. अप्पे, निदान मी माझ्या चुका आहे ना कबूल तरी करतो. तू तुझ्या चुका दुसऱ्यांच्या चुकामध्ये लपवण्याचा मस्त प्रयत्न करतेस. तुला जमतं चांगलं ते. बास झालं. एखाद्या झोपलेल्या व्यक्तीला मी उठवू शकते रे, पण जो झोपेचं नाटक करतो ना त्याला मी काय कोणीच जाग करू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.